जर मगाशी काय धगधगता धगधगता म्हणून 2-3 वेळा भाऊ बोलले, पण धगधगना ना धडधडता म्हणून. आणि पहिल्यामध्ये घ्या धडधडतात म्हणून त्या पोटातून तिथून निघून तू सांगलंच ना भारी सुंदर बुवा बरोबर. म्हणजे अप्रतिम सादरीकरण जरा बुवांसाठी जोरदार टाळ्या होते. कारण मुळात म्हणजे आपल्या एरियात डबलबारी करणे म्हणजे खायची गोष्ट नाही. म्हणजे आता माझ्या त्याचा काळो रेडो भेटलो म्हणा ठीक आहे, पण त्याचा जर मार्कुटो बैल भेटलो असतो ना तर आयुष्यात तू परत कधी भजन केलं नसतं. हे आता अडे बघ चाय खाऊया तुला चाय देते. आता मी आता अडे माझ्याकडे बघायचा शिकवतोय कसा आवाज केव्हा येताना तर तुला दाखवते शेवटपर्यंत कसं आवाज काढतो असतो. 2020 म्हणता आधी बॅनरवर 2020 शब्द टाकलो का या युट्यूब वाल्यांनी टाकलास रे आमने सामने लिहिलास ना. तो 2020 कशाला लिहिले या म्हणजे त्या निमित्तानं कोणतरी येऊ बोल. आता काय झाला भजन पण 2020 वर लिहिला. मॅची होते तिथपर्यंत ठीक, ह्याच्या पुढे आता काय येत त्याला. भजन रसिकांना काय पाहिजे हे बुवाने ठरवायचं. रसिक तुमच्या नागड्या नाटक सांगतील म्हणून बुवाने नाचायचं नाही. कारण मी जी भजनं ऐकली आहेत आजपर्यंत ती कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम, भजन वर्षी परशुराम बुवा पांचाळ आणि आपले संगीत रत्न विलास बुवा पाटील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे शिष्य म्हणजे आमचे गुरुवाऊली भगवान बुवा लोकरे तसेच श्रीधर बुवा मुनगेकर आणि रामदास बुवा कासले यांनी कधी पिक्चरची गाणी भजनात घेतली का हो. तो त्यांनी जो वारसा पंचरत्नांनी दिला तो त्यांनी मनापासून जोपासला. आणि तुझ्या पहिली बारी तो अजूनपर्यंत घेऊच नाही. मी तुका दोष देत नाही, मी तुका चाललेल्या परिस्थितीवर सांगतो. आयुष्यात तुका जर खरोखर भजन करूचा असला तर पंचरत्नाची भजनात 10 वेळा तर मागे ऑटोमॅटिक नंतर ऑटोमॅटिक त्या शिकायची गरज नसता. ज्याका भजन येत नाही ना तो आम करीत राहता. तू भजन करत ना आता मान कोण आलंय का मग तुका काय बोलू मग इमानदारीत ना गरीब गाय म्हटलंय पांढरी गाय म्हणाल ना या तू तुझ्या मनाची चाल लावली. मी तुका गरीब गाय म्हटलंय कारण दिसतच तसं. आता मान हलवलं म्हणजे नंदी बैल म्हणा का हा. मी तुझ्या एरियात बारी म्हणा मी विचार केला तुका काही बोलायचं ना. आता तू ठरव काय करायचं समजा. काय ना बुवा काय घाबरायची गरज नाही. बुवांचे गुरुवर्य सन्माननीय राजू धुमाळ बुवा यांच्याकडून हे 200 रुपये पारितोषिक आलेले स्वीकारतो. धन्यवाद. तसेच आमचे गुरुबंधू सन्माननीय दीपक साळसकर यांच्याकडून हे 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. तसेच गुगल पेच्या माध्यमातून चंद्रकांत रासम माऊली हे सध्याचे आमच्यातले नवीन युट्यूबर्स पण ते काही कारणास्तव म्हणजे कामामुळे गावी आहेत येऊ शकले नाही तर त्यांनी गुगल पे मार्फत 200 रुपये पारितोषिक दिले आहे. तसेच आमचे रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख मधील गुरुबंधू निलेश कामेरकर बुवा यांनी 500 रुपये पारितोषिक दिलेले आहे. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सन्माननीय गावडे बुवा यांच्याकडून हे लाख मोलाचं असं पारितोषिक आलेले स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आमचे मागाशी बसलेले बीजेपी बुवा जनार्दन पेडणेकर बुवांचे गुरुतुल्य बुवा त्यांनी आमच्या भजनासाठी 100 रुपये पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी जास्त बडबडणार नाही तो बोलणार तर कसा लेखी लागेल आणि असा आता जास्त आणि 2020 विषय सोडा. 2020 ह्याच्या पुढे नाव ठेवायचं नाही. आमने सामने कशा कोणा घाबरता तुम्ही मला सांगा. हा आयोजकांच्या हातात आपण ही संस्कृती टिकवायची की बिघडवायची. त्याच्यामुळे समस्त आयोजकांना मी इथून कारण आज ह्या व्यासपीठ बघायला भेटला त्याच्यावरून मी छाती टोकून तुमका सांगू शकतो. आणि जो वेळेचं बंधन दिलंय ते सुंदर नियोजन आहे कारण तरच आपल्याला संपूर्ण भजन ऐकायला मिळेल. आता परवाच मी एका बारीक गेलो मी नाव घेणार ना त्या बुवांचा पण माझ्या मनाला लागला रे
फक्त गजरापर्यंत बरं झाली आणि डायरेक्ट पेटी बंद करण्यात आली दोन्ही बुवांकडून. हे कुठेतरी आपली संस्कृती आपणच बिघडवतोय. त्याच्यामुळे भले माईक जरी बंद झाला ना तरी बुवा लोकांनी एवढं लक्षात ठेवायचं की आपण आपला अभंग दुसऱ्या बुवाने गवळण हे पूर्ण करून आपली संस्कृती आपण जतन करायची आहे. मी जास्त काय सांगायचं नाही. धन्यवाद. सन्माननीय माझे मित्र तुषार नलवडे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे आणि आमचे गुरुबंधू सन्माननीय चंद्रकांत जाधव यांच्याकडून बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गजराच्या माध्यमातून मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करीन. माका माझा आहे तसाचा, कारण माझी पण ही पहिलीच बारी आहे मुंबईची. राकेश मिसाळ बुवा आमचे मित्र तसेच संकेत बुवा नाटेकर यांच्याकडून हे बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण ह्याचा पण माझ्या हरकत कारण तत्वपत्ता आमचा दोघांचाही जातला. फक्त तर तुम्ही समजून घेणे ही त्याच्याकडून तुम्ही तुमका सांगताय. कारण शेवटी जो कसं झालं तर पिक्चर माझे भावा त्याचा आज नाहीसो आपण करू ठरवलं तर आपण ह्या संस्कृतीचा कुठेतरी नाश करू सुरुवात करतो असा मला वाटतं. मला खरोखर त्याच्या डेअरिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणजे कारण त्याचं मन भरपूर मोठा त्याच्या पेटवूया. तुम्ही फक्त कांदा घेऊन या कडे आणि काय पेटवता काय घेऊन या हळूहळू. या आयोजकांवर एक छोटासा गजर आमच्या गुरुमाऊलींनी लिहून दिलाय तो सादर करण्याचा प्रयत्न करतो. मुंबई भजनी युट्यूबर मुंबई भजनी युट्यूबर होऊन गोळा. मुंबई भजनी युट्यूबर होऊन गोळा.
काय खडून आणला ते बुवा आता काय झाला काका अहो एकांत अभंग घेतल्यांना म्हणजे ही खंत आणि आज सुयोगाने म्हणजे आज ते मांडण्याला मला एक व्यासपीठ दिलंय त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मुंबई भरती युट्यूबर होई गोळा तोरी साजरा आगळा सोहळा मुंबई भरती युट्यूबर होई गोळा तोरी साजरा आगळा सोहळा मुंबई भरती युट्यूबर होई गोळा तोरी साजरा आगळा सोहळा मुंबई प्रयोग करू हा वेगळा मुंबई प्रयोग करू हा वेगळा आता या मंडळाची टॅगलाईन जी मला भरपूर आवडली कशी आहे बघा भजनाचा रंग भजनाचा रंग पुन्हा भजनी नाचेल पांडू रंग पुन्हा नाचेल पांडू भजनाचा रंग पुन्हा भजनी नाचेल पांडू रंग पुन्हा नको निसंगाचा संग नको निसंगाचा संग पावे संस्कृती ही भंग मी जास्त नाही बोलले ना गजर फक्त ऐक त्याचे जे काही शब्द टाकलं कारण पूर्वी गाण्यातूनच बोलायचे तर सांगते पुढे कसे बोलायचे काय बोलायचे हळूहळू सांगते कारण तू जर भजन ऐकलं असेल जुनी तर तुला पटकन आठवा जर ऐकलं नसशील आणि आता जे चाललेले काय सध्या भजनात भरपूर मोठं बाबांना बदल झाला म्हणजे काय सांगते एवढ्याच नाही हळूहळू सांगतोय ध्यान विषय म्हणजे काय तुमचा धन विषय बाबाला तुमचा काय किती वाचायचं का हा बाबांना अजून तुमचा आता समजा आला रे बाबा सांगते बिघडतोय भजनाचा हा रंग सुधारतोय म्हणून आम्ही काय ठेवलो बिघडला भजनाचा रंग असा काहीतरी कानावर योग लागल्यानंतर आम्ही सावध झालो आणि काय केलं त्यांना बिघडवलं आम्ही सुधारत सुरुवात केलं. त्याच्यामुळे ह्या युट्यूबरसाठी खरोखर जेवढं आपण त्यांचं कौतुक करू ना तेवढं चांगलं आहे कारण जे भजनात हवं कारण त्याच्या दृष्टीने युट्यूबवाले नाही ना लोकांना वाटतं दांडके घेऊन येतो कारण त्यांची बऱ्याच ठिकाणी बाहेर बघलोय इले दांडके घेऊन येले म्हणजे काय त्याला किंमतच नाही ते दांडके कशासाठी घेऊन येले तो पुढचा विचार कोण करणार नाही काय काही बोलांना मी कोणाचं नाव घेणारच नाही लेकी मुले सोने लागे काय म्हणतात ना तर तुम्ही समजून घ्यायचा मी कोणाचं एक नाव घेणार नाही त्यात सांगतो लेकी मुले सोने लागे तर चांगलंय ना ओके काय होता काय बोलत होते मी आता ह्या असा मध्ये गेला तर माझा कसा गजनी तो पण प्रकार माझा होता ऋषीच माहिती आहे कायचा विषय काय होते हे दांडे घेऊन युट्यूबवर येतो अरे ते एका दांड्याची किंमत जर ऐकलास ना हा तुमका ना चक्कर ये तो ते एकांत 5,000 रुपये लावल्याला ते दांडे जोडा ते दांडे घेऊन कशासाठी येतं ते पण रात्रभर बिचारे जागरण करतो सर्वात पहिलं मुद्दो म्हणजे फुकट काय मिळणार नाही प्रत्येक क्षेत्रात मेहनत असतात तसा आणि ह्या युट्यूब वाल्यांमुळे बऱ्याच बुवांगाची जास्तीत जास्त कार्यक्रम मिळतो जो देतो सर्वात जास्त फायदा
मी असंच वाचूच नाही याच्यावर काहीतरी योग आहे. गांधीजी हे नाही मला ते नाही, मी शेवटपर्यंत कागद खाली ठेवून देते. जेव्हा गांधीजी येते देते तेव्हा गांधीजी बोलते माझे फुकटची ऍड करून गेले काय पुढे असून. हा मी कोणाची नावं घेऊन नाही मग मगाशी सांगले तो विषय तोच काय घ्यावे हळूहळू. पण युट्यूब वर आहे का खरोखर त्यांचे आभार मानावे. कारण आज माझ्या नवोदित कलाकाराला त्यांनी मुंबईमध्ये वारी दिली, नाही तर मला कोण ओळखणार होता हो. आम्ही आपले काय खेड्यात राहणारे हो घालके आणि हो आपलो कॉलेज कुमार ती पांढरी गाय आपणच म्हणता पांढरी. मी तुका म्हणा पांढरी गाय म्हणणार नाही आणि तुका मी काही बोलणार नाही. तू फक्त आयुष्यात भजन समजून घे आणि त्याप्रमाणे तू चाल. तुका माका तिथे बोलायला आता बिंदास बोल, माका फरक पडत नाही. तुझं देणेकारी नाही समजला. घ्यावे हळू आणि बोलता बोलता या सांगत राहतो काय संघ नको निसंगाचा संघ. तर ते वाक्य टाकलेला कारण संगत आयुष्यात महत्वाची असतात. जर ती चांगली असली तर आपल्या आयुष्यात चांगला घडतात, पण तीच जर वाईट संगत असली तर बाबांनो ह्या आयुष्याचा म्हणजे आपण स्वतः वाटोळा करतो. कारण आकाशातून पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जर आपण हातात घेतला ना तर तो पिण्याच्या योग्यतेचा असतो. आणि तो जर गटारात पडला काय होता काहीतरी. तुम्ही एक काम करा हरी येऊन नका मी खाली बसतो सांगते सगळ्या सांगते हो थांबा जरा वाईट थांबा एवढं थांबून दिले तू कशा सगळं सांगते तुमचं सगळं मी सांगतो. तर काय आकाशातून पडलेला प्रत्येक थेंब जर आपल्या हातावर पडला तर त्याची योग्यता पिण्यासारखी असते, पण तोच थेंब जर गटारात पडला तर त्याची पात्रता ढासळते. आणि तोच थेंब जर कमळावरती पडला तर तो मोठ्यासारखा चमकतो. आणि तोच थेंब शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती बनतो. त्याच्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपण गटाराबरोबर जायचा की त्या मोत्याबरोबर जायचा. मी तुला काय बघून सांगतो पण तू समजून जा. नको नको निसंगाचा संग पावल संस्कृती कोण होते सगळे जे सगळे दांडके दिसतात ना ते दांडकेवाले हे संगे 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 चेतन हर्षल आला आला चांगला जाऊया आपल्या भजन योग चांगला जाऊया आपल्या भजन आपल्या भजन
शिकणारा आमच्यातला त्याच्याकडे सन्मान योगेश सुरे यांच्याकडून पारितोषिक आलेलं स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परत योगेश सुद्धा नाव घेऊ का करू द्यायची. रसिक जाऊ नये दूर, भजन रसिक दूर जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा आहे. ती माझी आहे, बुवांची आहे, रोहन बुवांची आहे आणि सर्व या युट्यूबवरची का ते सांगतो. रसिक जाऊ नये दूर, रसिक जाऊ नये दूर, हळदे भजन करावं सादर, हळदे रसिक जाऊ नये दूर, हळदे भजन करावं सादर. काय करूया, वाईट प्रथेला आळा घालूया आणि भजन रसिकांना जे भजन हवं आहे ते आपण कुठेतरी ह्या युट्यूबच्या माध्यमातून त्याचा प्रसार करूया. हीच एक चांगली इच्छा प्रत्येक युट्यूबरची आणि आपल्या भजन प्रेमींची आहे. म्हणून म्हणतोय वाईट प्रथेला घालूया आळा, वाईट प्रथेला घालूया आळा, आला चालूनी हा, आला चालूनी, आला चालूनी हा, योग लागला जाऊया आपल्या भजन रसिकाला, आला चालूनी हा, योग लागला जाऊया आपल्या भजन रसिकाला, आला चालूनी हा, योग लागला जाऊया आपल्या भजन रसिकाला.
पंचरत्नांची आठवण करणं हे आपल्या लोकांचं खरोखर कर्तव्य आहे. कारण त्यांनी जे कुठेतरी हे रोप लावलं त्यावेळेला आणि त्यामुळे आमच्यासारखे हे नवोदित कलाकारात समाजामध्ये बघायला मिळतात. त्याच्यामुळे पंचरत्नांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होते. कारण त्यांनी त्यावेळेला खरोखर मनोरंजनाचं काही साधन नव्हतं. म्हणजे त्यावेळेला युट्यूब सुद्धा नव्हता. पण त्यांनी रात्र म्हणजे सकाळी उजवडेपर्यंत माऱ्या व्हायच्या. आजकाल काय झाला, युट्यूबमुळे पब्लिक पण कमी झालाय. खरं सांगायचं तर काय बघूया लाईव्ह हा ना, त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीवर कुठेतरी फरक पडला आहे. नाही असं नाही, पण जे खरोखर येत नाही त्यांना घरी बसून सुद्धा ती बारी बघायला मिळते. हे त्याच्यात सांगण्यासारखं आहे. आता पंचरत्नांनी त्यावेळेला काय केलं, मी तेव्हा गजर कशी असायची की कदंबुवाने एखादा गजर घेतला तर त्याचं प्रत्युत्तर हे गजरातूनच असायचं. कारण परशुराम पांचाळ बुवांचा अजरामर झालेला कोकण दर्शना गजर कदंबुवाने ऐकले. कसा आहे तो गजर, तू सुख करता तू सुख हरता तू सुख करता तू सुख हरता बाप्पा मोरया गजानना. आपल्या पांचाळ बुवांनी गजर काढले. त्याच्यावर डॅडींनी काय काढले, डॅडी म्हणजे कोण, कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा कदम यांनी ताबडतोब त्याच्या लिहिली बारी येत काय, सत्य नारायणा सत्य समाजना सत्य नारायणा सत्य समाजना. देवा जनार्दना तसाच पाटील बुवांचा एक गाणं कुठला, त्याच्यावर सुद्धा आपल्या कदंबुवाने एक उत्तर केलं होतं. रखमाय रुसली पांडुरंगावरी हो इहा, रखमाय रुसली पांडुरंगावरी हो इहा. रुसलेला रखमायला ह्याच्यावर कदंबुवांनी काय, सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. हरीला प्रश्न केला. पाटील बुवांनी काय केलं होता, त्याचं उत्तर कदंबुवांनी काय एकमेकाच्या उडार बसले नाही, तुका बोलले नाही सांगतो. आणि मला तुझ्यापेक्षा भीती वाटत, कारण बाजू माझे ज्येष्ठ गुरुबंधू असते, त्याच्यामुळे साधारण फक्त आवाज घ्यावा लागता. बुवा गेल्यानंतर मग बोलते बरोबर, पण अशी उत्तरा काही होतो नाही, कारण आपलं प्रेमच तेवढा. शेवटी भाव आटाने ते चने खाव त्याने जे दूध खाव त्याने का हम खाताय. म्हणजे असली हिंदी मुंबईत पहिली लस आमचे बुवा सांगायचे. सकाळी जो येतात तो दूध नको भैया भैया, तो काय म्हणायचो, भाभीजी दूध देतो. आपली भाभीजी येतं डोळे चोळी तो घेऊन, आणि तो घेता घेता तो भैया सांगता, अरे मेल्या भैया त्याला कलता सहज दूध नाशा. भैया पण बोलतो का युपीतून उगेच नाही इल्लो, तो मोठून इल्लो. त्याला सांगल्या, अरे भाभीजी दूध नाशा क्योंकि आपने बर्तन मीठ नहीं घासा इसके लिए सारा दूध नाशा.
हे असे जोक का सांगायचे, त्या पंचरत्नाने का चालू केले, ते एक मनोरंजन, भजनाबरोबर मनोरंजन प्रबोधन हे आपण या भजनातून करू शकतो. या गाण्याला गेल्या वर्षी भरपूर फेमस झाला भजनातला. म्हणजे जसा पिक्चरच्या गाण्याची रील्स येताना तशी भजनातल्या गाण्यावर ऐकून ना भरपूर समाधान वाटलं हो. म्हणजे खरी तरी हे नवीन आमच्या गुरुसारखे पोरगे भजनाच्या गाण्याची पण रील्स बनवून फेमस करतात. काय ऐकायला समाधान वाटतं. काय महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, ह्याच्यावर रील्स दिली होती गेल्या वर्षी. असाच आता ह्या युट्यूबवाल्यांनी ठरवा, प्रत्येक बुवाचे आपले जे पंचरत्न सगळ्यांची किंवा आपले जे जुने जाणते बुवा आहोत त्यांना दोष देण्यापेक्षा, त्यांना काहीतरी घालून पळून पडण्यापेक्षा त्यांची गाणी ही आपण टिकवून ठेवली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा म्हणून म्हणतो पंचरत्नांची सेवा ठेवणं, पंचरत्नांची सेवा ठेवणं, देवळात गेले निघून, देवळात गेले निघून, होतील स्वर्गीचे प्रसन्न, होतील स्वर्गीचे प्रसन्न, करूया भजन, करूया स्वर्गी होतील प्रसन्न, होतील प्रसन्न, करूया भजन, संत परंपराती अनुक्रमण, संत परंपराती अनुक्रमण, संत परंपराती अनुक्रमण, सरस्वती लक्ष्मीचा देवनी वचन, सरस्वती लक्ष्मीचा देवनी वचन,
या गजरासाठी आमचे मित्र तुषार नलवडे यांच्याकडून हे 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आमचे माझ्या वडिलांचे वर्गमित्र ते सुद्धा बुवा आहेत. माझे वडील सुद्धा तिथे बसलेले आहेत. मी मुद्दाम सांगणार नाही पहिल्यापासून, कारण काय माकड म्हणता सांगते तू बरोबर घेते, थांब जरा. या सगळ्यांचा तू फक्त शेवटपर्यंत ठेव. आणि आज तुकारा हारून घेतले तर जाऊच देणार नाही, कारण यांनी पहिल्यांदाच आमका सांगलेली दोन्ही पॉईंटची वारुडा झाली पाहिजे. तू या क्षेत्रात उतरतोस तर पुऱ्या तयारी उतरायचा, अर्ध्या हळकुंडाने यायचा नाही. ह्याच्या पुढे भारून बसवल्याशिवाय पुढची बारी घ्यायची नाही. तुका राग गेलो तरी चला, मोठो भाव म्हणून मी तुला सांगायला शकते. आमचे माझ्या वडिलांचे मित्र सावंत बुवा यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तसंच आपला तबलजी बुवांकडे आहे तो आपला साई कसबले यांच्याकडे परवा एक डबल वारी आहे. सन्माननीय बुवा संदीप लोके आणि सन्माननीय विनोद बुवा चव्हाण यांची डबल वारी आहे. सर्व भजन रसिकांना विनंती करण्यात येते कसबले कुटुंबियांच्या निमित्ताने की जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून आपला भजनाचा हा रंग सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे जोरदार टाळ्यामध्ये किती वेळा होतो 3 मिनिटांना स्पर्धेकडे बसल्या तर चांगला ह्याच्या निमित्तानं ह्याच्या पुढे जरी काय वावगाव होणार नाही तशी त्या देवीकडे आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया. टाळ्यांचा गजर घेतो आणि बुवांकडे बारी देतो. मी तुका काय बोललंय ना, बोललंय ही माझ्या भावात बोलले. आता तू काय करायचं तू ठरव. रामकृष्ण हरी जय राम, रामकृष्ण हरी जय राम. राम की हरी जय राम, राम की हरी जय राम.